मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आईचा आदर करता, तर चॅनेलला सबस्क्राईब करा. ही एक प्राचीन काळातील कथा आहे. एक शेतकरी रोज आपल्या शेतात काही ना काही काम करायला जायचा. एक दिवस तो शेतकरी बैलांची जोडी घेऊन आपल्या शेतात जातो आणि बैलांच्या सहाय्याने शेत नांगरू लागतो. त्या शेतकऱ्याने आपल्या पूर्ण शेतात बैलांच्या सहाय्याने शेत नांगरून घेतले. आता काही कोपरे उरले होते, ज्या ठिकाणी नांगर फिरवला जाऊ शकत नव्हता. आता शेतकरी जे आपल्या शेतात कोपरे राहिले होते, तिथे ते कुदल घेऊन जमीन उकरू लागतो. शेतकरी जिथे नांगर पोहोचू शकत नव्हता, ते कोपरे कुदलीने खोदून काढतो. आता शेवटचा एक कोपरा राहिला होता. शेतकरी तिथे कुदलीच्या साह्याने खोदू लागतो. ती जागा पोकळ असल्यामुळे तिथे कुदलीचे घाव खालपर्यंत जात होते. खरं तर तिथे एका इच्छादायी नागजोडप्याचे बिल होते हे शेतकऱ्याच्या लक्षात आले नाही. शेतकरी पुन्हा तिथे कुदल मारतो. यावेळी त्या बिलात असलेल्या नागाचे कुदलीमुळे 2 तुकडे होतात आणि कुदलीला त्या सापाचे रक्त लागते. ते पाहून शेतकरी दुःखी होतो आणि कुदल बाजूला ठेवून हाताच्या साह्याने माती साईडला करतो. त्यावेळी त्याला दिसतंय की आपल्याकडून खूप मोठे पाप झाले आहे. तर त्या सापाचे 2 तुकडे साईडला करतो. तितक्यात आतून त्या सापाचे लहान पिल्लू बाहेर येते. ते पिल्लू खूप घाबरलेले होते. शेतकऱ्याला आता आणखीनच वाईट वाटू लागले. शेतकरी म्हणू लागला, हे प्रभू, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे. शेतकऱ्याला त्याच्या चुकीवर पश्चाताप होत होता. शेतकरी तर विचार करू लागतो की हे सापाचे पिल्लू याच्या सापाचे आहे, ज्याची माझ्याकडून हत्या झाली आहे. आता या पिल्लाचे पालन पोषण कोण करणार, असा विचार करत शेतकरी स्वतःशी प्रतिज्ञा करतो की या सापाचे पिल्लू माझ्यामुळे अनाथ झाले आहे. त्या पिल्लावर असलेले त्याच्या पित्याचे छत्र माझ्याकडून हरपले आहे. त्यामुळेच मी प्रतिज्ञा करतो की या सापाच्या पिल्लाचे मी माझ्या मुलाप्रमाणे पालन पोषण करेल आणि या पिल्लाच्या माझ्या मुलाप्रमाणे सांभाळ करेल. हा विचार करून शेतकरी त्या सापाच्या पिल्लाला आपल्या घरी घेऊन जातो. घरी आल्यावर शेतकरी आपल्या पत्नीला म्हणतो, मालती, हे सापाचे पिल्लू आहे, शेतात काम करतात. माझ्याकडून त्याचे वडील मारले गेले आहे. त्यामुळेच मी माझ्या चुकीचे प्रायश्चित करण्यासाठी त्या सापाच्या पिल्लाला घरी घेऊन आलो आहे. आता जे पालन पोषण आपण आपल्या मुलाप्रमाणे करू. मित्रांनो, त्या शेतकऱ्याला एक लहान मुलगा होता, जो खूपच लहान होता. आता शेतकऱ्याची पत्नी सुद्धा शेतकऱ्याचे म्हणणे मान्य करते. ती खूप भोली आणि गरीब होती. ती आपल्या पतीला म्हणते, ठीक आहे, आता आपले 2 मुलं आहेत. या सापाच्या पिल्लावर सुद्धा आपण आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करू. ज्यावेळी शेतकऱ्याकडून त्या सापाचा मृत्यू झाला होता, त्यावेळी नागिन त्या पिलत नव्हती. तिथे फक्त तो साप आणि ते पिल्लू होते. मित्रांनो, ज्यावेळी शेतकरी त्या सापाच्या पिल्लाला घरी घेऊन आला होता, त्यावेळी नागिन त्या बिलापाशी येते. तेव्हा नागिन बघते की तिच्या पती नाग याचे 2 तुकडे झाले आहेत आणि तिचे घर होत्याचे नव्हते झाले होते. ते बघून नागिन मोठमोठ्याने ओरडून रडू लागते. पण आता ओरडून आणि रडून काहीच होणार नव्हते. ती नागिन तोटलेल्या आपल्या बिलात जाते आणि आपल्या पिल्लाला बघू लागते. पण तिला तिचे पिल्लूही तिथे मिळत नाही. आता ती नागिन आणखीनच दुःखी होते आणि मोठमोठ्याने ओरडून रडू लागते, कारण तिच्या हसते खेळते कुटुंब तिच्यापासून दुरावले होते. एकतर तिचा पती नाग तिच्या समोर 2 तुकड्यामध्ये होता आणि दुसरे म्हणजे तिला तिचे पिल्लू कुठे दिसत नव्हते. आता ती नागिन विचार करू लागते की ज्याने माझ्या पतीला मारले आहे, त्यानेच माझ्या पिल्लाला मारले असेल. आता नागिनीला खूप राग येतो आणि ती आपल्या मेलेल्या पती नागासमोर स्वतःशीच प्रतिज्ञा करते की ज्याने माझ्या पतीला आणि पिल्लाला मारले आहे, त्याचा वंशज मी पुढे जाऊन देणार नाही. त्याच्या संपूर्ण कुटुंबातील मी एकालाही जिवंत सोडणार नाही आणि मी माझा बदला पूर्ण करेन. अशा प्रकारे नागिन प्रतिज्ञा घेते आणि ती नागिन या शोधात लागते की माझ्या पतीच्या आणि माझ्या पिल्लाच्या हत्यारा कोण आहे. दुसऱ्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात जातो आणि राहिलेली जमीन कुदलीच्या साह्याने पुन्हा खोदू लागतो. त्या कुदलीला त्या मेलेल्या सापाचे रक्त लागलेले असते. नागिन पण त्या दिवशी तिथेच आपल्या पतीच्या प्रेतासमोर बसलेले असते
आता शेतकरी जेव्हा कुदल घेऊन जमीन खोदू लागतो तेव्हा नागिनीचे लक्ष त्या कुदलीला लागलेल्या रक्ताकडे जाते. ते कुदलीला लागलेले रक्त पाहून नागिन विचार करू लागते की हा तोच मनुष्य आहे ज्याने माझ्या पतीला मारले आहे. मित्रांनो, आता नागिनीला हे समजून जाते की आपल्या पतीला आणि पिल्लाला मारणारा कोण आहे. आता नागिन आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यास सुरू करते. नागिन विचार करते की तर सर्वात अगोदर या शेतकऱ्यावर याच्या घराचा शोध घ्यायचा. त्याच्यानंतर त्याच्या घरात किती सदस्य आहेत आणि ते कुठल्या वेळी घरात असतात. त्यानंतर एक एक करून सर्वांना माझ्या विषयाने मी मारून टाकेल. अशा प्रकारे शरणार्थी नागिन तयार करते. जेव्हा शेतकरी शेतातले आपले कामं उरकून घराच्या दिशेने निघतो तेव्हा ती नागिनही त्या शेतकऱ्याच्या मागोमाग त्याच्या घराकडे जाते. शेतकरी आपल्या घरात जातो आणि शेतकरीची बायको दरवाजा लावून घेते. त्यामुळे नागिन घराच्या बाहेरच राहते. आता नागिन शेतकऱ्याच्या घरात जाण्यासाठी जागा शोधू लागते, पण तिला घरात जाण्यासाठी जागा मिळत नाही. खरं तर शेतकऱ्याचे संपूर्ण घर मातीने लिपलेले होते. त्यामुळे नागिनीला घरात जायला सापट किंवा कुठलीच जागा भेटत नाही. नागिन आता जवळ असलेल्या एका सरपणाच्या ढिगाऱ्यात जाऊन बसते आणि वाट पाहू लागते की शेत